हॅलो एव्हरीवन, आज आमच्या घरी आल्यात बघा हंबा. आणि या हंबांचा पाहुणचार करण्यासाठी चिरी त्यांना बोलवते की हंबा ये घरात ये. तिला हंबा वगैरे असं काही दिसलं की खूप जास्त आवडतं. सगळ्या लहान लेकरांचं तसंच असतं म्हणा, पण हे बघून खूप कौतुक वाटतं आपल्या लेकरांचं. आणि नंतर आवरून घेतली रूम. तर रूम काही असं चिटकीसरशी आवरणं होत नाही, पण बघायला छान वाटतं. आणि स्वतःकडे जरा दुर्लक्षच होतं आहे, म्हणून थोडंसं आज स्किन केअर करावं म्हटलं, कारण की स्किन जी आहे ती थोडी रफ झाली आहे. तर त्यासाठीच मी स्क्रब करून घेतलं. स्क्रब केल्यामुळे माझी स्किन काय होतं, कारण की अगोदरच ड्राय आहे आणि त्यात स्क्रब केलं की अजून जास्त ड्राय होते. पण चेहऱ्यावरील डेड स्किन जर आपल्याला रिमूव्ह करायची असेल तर स्क्रब कधीही चांगलंच असतं. आणि पार्लरात जाऊन एवढं सगळं करायचं म्हटलं की तेवढा माझ्याकडे वेळ नाही. वेळ म्हणजे असा की माझी चेरू माझ्याशिवाय जास्त वेळ राहू शकत नाही. त्याच्यामुळे जर जायचं तर मग तिला घेऊन जावं लागतं. आणि तिथं गेलं तर तिचं जे गप्पा सुरू होतात आणि बाकीच्या कस्टमर्सना परेशान करते. त्याच्यामुळे असं वाटतं की नको, जेवढं आपल्याला घरच्या घरी करता येईल तेवढं घरीच करू. स्क्रब झाल्यानंतर मी मॉइश्चरायझरसुद्धा लावून घेतलं, कारण की माझी स्किन ड्राय आहे. आणि मॉइश्चरायझरमुळे काय होतं, स्किनमध्ये थोडंसं मॉइश्चर टिकून राहतं. अशी कधीतरी स्वतःची पॅम्परिंग केली की स्वतःलाच खूप छान वाटतं. काही महत्त्वाचे सण असतील किंवा फंक्शन असतील तर त्यावेळेसच आपण स्वतःकडे लक्ष देतो, स्किन केअर करतो, मेकअप वगैरे करतो. पण आपण अधूनमधूनसुद्धा असं स्किनवरती लक्ष दिलं तर स्किन जे आहे तिचं एजिंग रिव्हर्स व्हायला मदत होते. आणि बघा, फरक लगेच दिसतो आहे स्किनमध्ये, कसा ग्लो आला आहे बघा. आणि आता मला या मनी प्लांटचं टेन्शन आलं आहे, कारण की हा जो वेल आहे तो वाढतो आहे आणि आता मी त्याला कसं मॅनेज करू तेच कळत नाही आहे. त्यानंतर मला सापडल्या होत्या लाजाळूच्या बिया. आणि बिया सापडल्या म्हणजे लगेच आपलं काम सुरू होतं प्लांटेशनचं. माझ्याकडे सध्या चांगली माती नाही आहे, पण जी माती अवेलेबल होती त्याच्यामध्येच या बिया ज्या आहेत ते मी लावून दिल्या. बघू आता येतात की नाही, लावणं आपलं काम आहे. आल्या तर चांगलंच आहे, नंतर परत मी कधीतरी माती आणेन चांगली आणि त्यामध्ये त्याला लावून देईल. असं नवीन झाडं, नवीन रोपं, नवीन काहीतरी दिसलं की मला ते घरी आणायला खूप आवडायचं. माझ्या माहेरी जास्त जागा नव्हती तरीसुद्धा आम्ही ते लावायचो. आणि ते बघा, मॅडमचे कारण सिमेंटमध्ये सगळे हात भरवून आले आणि पप्पा आले की लगेच त्यांना कपडे चेंज करण्यासाठी द्यायला गेली बघा. आणि वातावरण बघा कसं उन्हाचं होतं आणि लगेच पावसामध्ये कन्वर्ट झालं. धो पाऊस पडायला सुरुवात झाली. तुमच्याकडे सुद्धा पाऊस आहे का? तर असा होता आजचा ब्लॉग. बाय.